विद्यानगर नावाचं एक नगर होतं आणि हा विद्यानगरीचा राजा शाक्तपंथी होता, तो उपासक देवीचा होता। शाक्तपंथी असल्यामुळे त्याच्याकडे राजाई नावाच्या देवीचं मंदिर होतं। ते मंदिर पूर्ण रुपयाने केलेलं होतं, त्याला चांदीचा मुलामा दिलेला होता, काही ठिकाणी सोन्याचा मुलामा होता। देवी अत्यंत जाज्वल्य अधिष्ठान राजायचं, रोज नवा पितांबर। त्यानं जीवनात त्याच्या आयुष्यात कधीच त्या देवीला कालचा पितांबर उद्याला नेसवलं नाही, आजचा पितांबर उद्या नाही किंवा उद्याचा परवा नाही, नवाच पितांबर। चंद्रहार असेल, मोत्याचा हार असेल, एवढा मोठा सात्विक सदाचारी राजा। त्याच्या नगराला विद्यानगर असं नाव का पडलं? राजा देवीचा उपासक होता। राजाच्या नगरीतील काही महिलांनी, काही पुरुषांनी राजाला सांगितलं, राजा विटेवरच्या मालकाच्या रूपात किती ताकद आहे याच्यावर सांगतोय तुम्हाला। राजा, या गावातला प्रत्येक तरुण विद्वान झाला पाहिजे, या गावातला एकही मुलगा असा अनपढ राहिला नाही पाहिजे, अशी कृपा करा। राजानं जगदंबेची साधना केली, जगदंबा प्रसन्न झाली आणि जगदंबेला आपली अपेक्षा सांगितली। तिनं सांगितलं, राजन, विद्वत्तेचं स्तोत्र सरस्वतीच्या हातात आहे, माझ्या नाही। मी तुला एखाद्या वेळेस श्रीमंत करील, द्रव्य देईल, एखाद्या वेळेस तुला राजाश्रय देईल, पण विद्वत्ता द्यायची माझ्या ताकद नाही, ती सरस्वतीत आहे। राजानं सरस्वतीची साधना केली, सरस्वती प्रसन्न झाली। काय पाहिजे राजा? काही नाही, माझ्या गावातला प्रत्येक व्यक्ती विद्वान झाला पाहिजे आणि सरस्वतीची कृपा झाली, त्या गावातला प्रत्येक व्यक्ती विद्वान, म्हणून त्या नगरीचं नाव ठेवलं विद्यानगर। पण या नगरीमध्ये एक वारकरी आला, मुखात किती ताकद आहे, पाहता श्रीमुख गोविंदाचे। वारकरी आला आणि ते वारकरी मंदिरात बसला, हातपाय धुतले, फुट्टीला त्याने पिशवी अडकली, वळकटी लांबवली, त्याच्यावर बसला, पिशवीतली चिपळी काढली आणि विटेवरच्या मालकाचं भजन सुरू केलं। पुजारी धावत आला, आहे म्हणे इथं दुसरं भजन चालत नाही, इथं भजन फक्त जगदंबेचं चालते। त्याला सांगितलं, काय हरकत नाही, जगदंबेचं भजन करतो तो। विटेवरी सखये बाई वो करी कृपा, लावण्य सुंदरी वो करी कृपा, किंवा लावण्य मनोहरी वो करी कृपा, वो करी कृपा, उजळ कुळ दीपा, मार्ग बहु सोपा, येऊनी लवलाही, येऊनी लवलाही, सच्चित आनंद अंबाबाई वो करी कृपा, सच्चित आनंद अंबाबाई वो करी कृपा। येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई। त्यांनी सांगितलंय सगळं बंद करा, इथं हे काही म्हणायला अधिकार नाहीये, हे चालत नाही इथं। तो वारकरी वारकरी होता, तो वारकरी जनाबाईच्या अभंगामध्ये पोषक होता। पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे सिरी। त्या वारकऱ्याचे पाय जनाबाईला डोक्यावर घ्यावं वाटत होते। कोण जनाबाई? नामयाची जनी कोणती भाव, जेवे पंढरी रावते सवे। वा वा, छान आवाज आहे, छान। विटेवरचा मालक तिच्या सोबत जेवायचा, इतकी अधिकारी बाई, आणि त्या बाईनं त्या वारकऱ्याचे पाय डोक्यावर घ्यावा, किती वारकरी अधिकार असेल? वारकऱ्यासाठी जातीचा संबंध नाही। हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ। तो उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण तुळशीची माळ गळ्यात आहे, त्याच्या पायावर माझं कपाळ। पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे, अशा तत्वावर आरूढ असणारा वारकरी। भली कपडे त्याच्या अंगात साधी असते, पण निष्ठावंत वारकरी होता, निष्ठानिष्ठी असलेला नाही, सात्विक सदाचारी पुण्यशील वारकरी होता, फार सात्विक। त्यानं त्या पुजाऱ्याला सांगितलं, का रे तुमचा असला दंड, की कसलं मंदिर बांधले तुम्ही? देवीचं मंदिर आहे म्हणे। पुजाऱ्यानं सांगितलं, असलं तुला पाहायला भेटलं कुठं? ते म्हणलं, मंदिर खूप पाहिले, पण मला एकच मंदिर आवडत, ते आवडत। ठीक आहे, मधुकरी मागतो म्हणे गावात। ते पुजारी म्हणला, काय तुम्ही बेकार छोट लोक भीक मागता? अरे आमच्या मंदिरामध्ये भिकारी जरी आला तर पुरणपोळीचा प्रसाद असतो त्याला। ते म्हणलं, नाही, मधुकरी आमच्यासाठी अत्यंत पावन प्रसाद आहे,
त्या प्रसादाचं मोल करता येत नाही. पण त्यानं सांगितलं आमच्या गावात भिक्षा मागता येत नाही. ठीक आहे, पण ते पुरणपोळीचा नैवेद्य येणार. पण त्यानं सांगितलं मी फुकट खात नाही, भजन म्हणावंच लागतं. आणि ते म्हणलं तू म्हणतो ते भजन आमच्या इथं चालत नाही. ते म्हणलं मग मी ते दुसरं भजन म्हणत नाही, मला हेच लागतंय. मला असं वाटतंय वारकरी संप्रदायातल्या माणसांनी बाकीचे भजन म्हणणं म्हणजे तो तर नरकाला जाईल नवल नाही, पण त्याच्या 42 कुळा नरकाला जात असतात. भजन करणे नरका जाणे, अमंगळ स्थितीतलं वेगळं वेगळं वंगळ भजन करणं पूर्वजालाही मातीत घालायची ताकद असते. एवढं मोठं पाप असतं. त्याला सांगितलं मी नाही करू शकत. राजाला आमंत्रित केलं आणि राजानं धारेव धरलं. राजानं सांगितलं फासाव देऊ द्या म्हणे. कशाच्या बळावर फाशी देतो म्हणले? जगदंबेची. ही पंढरपूरला झाडून काढायला आहे. राजाच्या सर्व अंगातून मुंग्या निघल्या. पाहता श्रीमुख गोविंदाचे सांगतो सर्व अंगातून मुंग्या निघल्या. ही माझी राजाई नावाची जगदंबा पंढरपूरला झाडून काढायला? हो म्हणले तिथं झाडून काढ. राजा म्हणला एरवी तर फाशी देणारच आहे, पण ती पाहिल्यावर तुला देतो. म्हणजे ते बघण्यासाठी पंढरपूरला यावं लागेल ना. गेले पंढरपूरला पोहोचलं. त्यानं सांगितलं तुझी देवी झाडून काढताना दिसण्यासाठी चंद्रभागेची आंघोळ करावंच लागते. ते म्हणलं आगाव दंड की तुझा. आणि या वाहत्या पाण्यात कोण आंघोळ करील? मला बाथरूम शावर वगैरे ताट आमक तमक. राजे महाराजे वैभवशाली होते. गोव्याला एक किल्ला पाहिला मी, याला आग्र्याला. त्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी राहणाऱ्या राजाला दगडाची वाटी होती आंघोळ करायला. 14 हत्ती सोंडेत पाणी आणायचे यमुनेचं, आणि सोंडेतून पाणी आणून ती वाटी भरायची. मोठी दगडाची वाटी, त्याच्यात 5-6 माणसं पोहतील अशी, आणि त्याच्यात तो स्नान करायचं. वैभवशाली होते ना राजे होते. पण मी एवढ्या वैभवात स्नान करणारा ह्या थंड पाण्यात काय सर्दी होईल आमक होईल? नाही म्हणले. या पाण्यात इतकी मोठी ताकद आहे. सर्व तीर्थ शुद्ध होण्यासाठी या पाण्यात येतात. शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी येथे पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. भगवान शिवजी सांगतात 349 गंगा शुद्ध होण्यासाठी या तीर्थावर येतात. किती मोठ्या गंगा! या देशामध्ये चर्मनवती नावाच्या गंगेचं अनन्यसाधारण महत्व आहे. त्या चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर या भारत देशातला मानवी शुह राहत होता. त्या शुहाचं नाव होतं कर्ण. तो वंग देशाचा राजा होता. आणि वंग देशामध्ये चर्मनवती नावाची गंगा वाहत होती. या चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर वृषाली नावाच्या स्त्री सोबत कर्णाचं लग्न झालं. जगात 1 नंबरचा संसार फक्त कर्णाचा आणि वृषालीचा. पंढरपुरातल्या मालकाचा सुद्धा त्याच्या बरोबरीचा झाला नाही. 9 वेळेस भांडणं झाले मालकिनीची मालकाची. एक भांडण तर इतकं युकोपाला गेलं, आईसाहेब वरून खाली आलत्या. कर्णाचा आणि कर्णाच्या पत्नीचं एकदाही जीवनात भांडण नाही. 2 नंबरचा संसार झाला नला आणि दमयंतीचा. यायची सोयरीक केली हंसानं. एकही माणूस नव्हता, टोपीवाला नाही, पटकेवाला नाही, आरे राव नाही, तुरे राव नाही, काय नाही. हंसानं सोयरीक केली. काय हंस विद्वान असं. सिनेमातल्या लोकांना हंस गवसाला नाही, कबूतर गवसाला. ज्या कबूतर त्याला हंस नाही गवसाला. हंस मोती खात असतो, त्याच्याकडे मोती नसते. कर्णाची आणि वृषालीची सोयरीक माठानं केली. मातीचं मडकं होतं, माठानं सोयरीक. काय नाव नाही असं. जगात 1 नंबरचा प्रपंच. ती नदी अनन्यसाधारण महत्व. पण ती चर्मनवती नावाची गंगा सुद्धा पंढरपूरला स्नान करायला येते. एक अनन्यसाधारण महत्व गंगेचं. तिचं नाव गंडकी. नेपाळ नावाच्या देशात आहे. नेपाळ नावाचा देश. विष्णू महाराज पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली सासरवाडी. आज अयोध्येच्या मूर्त्या व्हायल्यात ना राम मंदिरातल्या. त्या गंडकी नावाच्या गंगेतला पाषाण काढला. गंडकी नावाच्या गंगेतला पाषाण काढला आणि त्या पाषाणाच्या शालिमार पाषाणाच्या मूर्ती अयोध्येतल्या रामप्रभूच्या मूर्ती व्हायल्या, जिथं विष्णू पाषाण रूपात आहेत. अशी ती अनन्य साधारण महत्व असणारी गंडकी ती सुद्धा पंढरपूरला स्नान करण्यासाठी. ती कोण यमुना, कोण तुंगभद्रा, त्या सर्व गंगा इथं येतात. तिथं स्नान करावं लागतं. राजानं स्नान केलं, मंदिरात पोहोचले. महाद्वार ओलांडल्याबरोबर काल राजानं जो पितांबर घातला तोच पितांबर देवीच्या अंगात होता. वारकऱ्यानं सांगितलं बाईसाहेब बाजूला सरका. राजे आले. देवीनं तोंड तिकडे केलं तर तिला लाज वाटत होती थोडीशी. वारकऱ्यानं सांगितलं बाई कोण राजा एकदा बघा. बाईनं वळून पाहिलं तर राजाच्या डोळ्यातून पाणी टप 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 येत होतं. आई साहेब
लाखो लोक आपल्या मंदिरात आल्या, मी पुरणपोळीचा नैवेद्य देतो, गावरान तुपातला नैवेद्य देतो, रोज एक पितांबर नेसतो, रोज एक चंद्रहार घालतो रखमाजी बाबा, आणि तुला इथं धाडायची काय गरज आहे साहेब? त्या जगदंबेनं स्वतःच्या पदाने विटेवर आपल्या विद्यानगरीच्या राजाचे डोळे पुसले आणि राजाला सांगितलं, राजा मला तू रुपयाचं मंदिर केलंस, चांदीचा मुलामा लावलास, सोन्याचा मुलामा लावला, रोज एक पितांबर घालतोस, रोज एक नवा हार घालतोस, या सगळ्या गोष्टी मला कोणाच्या कृपेने भेटतात माहितीये का? ह्या विटेवरच्या मालकाच्या. याचं दर्शन घेतल्याशिवाय मला इकडचे कुठलेही भोग प्राप्त होत नाही. त्या दिवशी राजाची भ्रांत गेली आणि तो राजा वारकरी होते. दृष्टांत संपला. महाराज 3.5 कोटी चंडिका, शंखिनी, डंकिनी, यक्षिनी, किंकिनी, चंडा, महाचंडा, कुंडा, वितंडा, कामेश्वरी, वज्रेश्वरी, विमला, कमला आदी करून असे भरपूर नाव आहेत. किमान 400 तरी मला पाठ असतील. मग एवढ्या सर्व जगदंबा ज्याला ध्यातात त्याला ध्यातात. निरांजन भय पुराणती भय शास्त्रो मिद्यनि जायन्ते, वेदां श्रुतं भयंजना, वेदां श्रुतं भयंजना, निरांजन भय सकल सुदे, निरांजन भय सकल सुदे, निरांजन भय सकल सुदे. हे मी म्हणतो म्हणून ऐकता का? नैवं गांजा कसम लिखितम, हे मी नाही लिहिलेलं, हे संतांचं वाक्य. वेदशास्त्र पुराण त्याला निरंजनी करतात, आरती करतात त्याची. राजाई नावाच्या जगदंबेनं सांगितलं, राजा याचं मुख बघितल्याच्या नंतर सगळे सुख प्राप्त होतात. दृष्टांत संपला. आदिशक्तीला सुख देण्याची ताकद ही पंढरपुरातल्या मालकाच्या मुखात आहे. म्हणून इतकी मोठी शक्ती, इतकी मोठी शक्ती की तिचं दुःख सुद्धा त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर जाते. म्हणून पाहता श्रीमुख गोविंदा, सुदर्शन नावाचा एक विद्याधर होऊन गेला. तो जगात 1 नंबरचा सुंदर होता. सुंदर याद्यामध्ये 222 स्त्रिया आल्या. त्या 222 स्त्रियापैकी 1 नंबरची सुंदर होती गौतमांची पत्नी. तिचं नाव होतं अहिल्या. जगत सुंदर. त्याच्यापैकी 6 वेगळ्या सुंदर आहेत. पुरुषांमध्ये मदन नावाचा व्यक्ती सुंदर आहे. राजस सुकुमार, मदनाची उपमा देवी. आणि सुदर्शन नावाचा विद्याधर विश्वात जगात सुंदर होता, फार सुंदर. त्याचं नाव होतं सुदर्शन. पण एखादी गोष्ट माणसाकडे आली की माणूस ती पचणं फार जड जात असते. प्रत्येक गोष्टी पचवायला ताकद लागते. राजीव, पैसे कमवायला ताकद लागते. त्याच्यापेक्षा कमवलेले पैसे टिकण्यासाठी 1000 पटीची अक्कल लागते. पैसे कमवायला अक्कल लागते, त्याबद्दल दुमत नाही. पण कमिलेले पैसे टिकविण्यासाठी जितकी अक्कल पैसे कमवायला लागती त्याच्या 1000 पटीने अक्कल पैसे टिकवायला लागते. याच्या पुढचं सांगू. आणि 1 कोटी पटीची अक्कल दुसऱ्याचं सहन करण्यासाठी लागते. ज्याला दुसऱ्याचं सहन होतंय का तो जगातला 1 नंबरचा मोठा. ज्याला दुसऱ्याचं सहन होत नाही तो जगातला 1 नंबरचा भिकारी. परायाम वैवास्तितो वर्चस्व यज्जायते नाम निचत्वा भय जायते हिनत्वाम यत्क्रियाम भनंगादि जायते. तो 1 नंबरचा भिकारी. महाराज, दुसऱ्याची उंची देवाला सहन झाली नाही, त्याला कुजतपण आलं. राजा बळीची उंची विटेवरच्या मालकाला कमी करायचं ठरविलं तर विटेवरचे मालक तिथं खोजटपणा आलं. त्याला
देवाला सुद्धा तो न्याय चुकत नाही. तुम्ही आम्ही कोण्या झाडाचे पाले? विठाला विठाला विठाला. हा अत्यंत गंधर्व येतो, विद्याधर येतो. एका महाराजाला हसला. महाराज तसे तपोनिधी होते, आंबेडकर बाबा तेजस्वी महात्मा होते, पण 4 जागेवर वाकलेले होते. सव्यांकटियानाम यशिरसाति जायते बाहुयाम वक्रेशो जन्नुर्जंगाति जायते नाम. जाबादी नावाच्या साधूचं वाक्य. 4 जागेवर वाकलेला साधू आणि अत्यंत सुंदर मुलगा. तो हसला. त्याचा मित्र होता. रे म्हणे हसू नकोस तू. पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःख जाते देवाचं मुख बघितल्याच्या. हसू नकोस. ते म्हणला काय हसू नको, पाहिजे ते 4 जागेवर वाकले कसं चालतंय. म्हणलं वाकत जरी चालत असेल पण त्याला ऊन लागू नये म्हणून डोक्यावर सूर्यानं त्याच्या छत्र धरले. तेजो कांती भास्कराया वरताति काया स्वेदाति जायं वरताति काया स्वेदाति जायं छायाति मिद्याम अंबरीशिनायाम. पण त्याच्या डोक्यावर अंबर म्हणजे आकाशानं सावली धरली, सूर्य ढगाच्या रंगी जातो. साधू किती मोठा असेल कल्पना करा. आणि तू त्याला हसतोस. काय पदरात पडणार आहे तुला हसल्यानं? राजू हसल्याच्या नंतर द्रौपदीला पण उघडवाची वेळ आली. जीवनात द्रौपदीच्या एकही पाप नव्हतं, फक्त एकदाच द्रौपदी दुर्योधनाला हसली. तर जिचे पाय पाहिल्याच्या नंतर 60,000 लोक नदीत जेवतील इतकी तिच्या पायाची ताकद होती. जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. पण एकदाच द्रौपदी हसली, उघड व्हायची वेळ आली. विटेवरच्या मालकाची कृपा झाली म्हणून शरीर झाकलं. नाही असायला पाहिजे माणसाला. चुकी हसणं. हसू लागला तरी महाराजाला काही वाटत न गेलं. काय होतं माहितीये का? हसणाऱ्या गाढवांकडे शहाण्या हत्तीनं पाहायचं नसतं. आणि हत्ती जर गाढवांकडे बघून नाराज होत असेल तर समजायचं हत्ती बी येडा झालाय. एक जणाची पिशवी पडली भाऊ, साखरेची पिशवी होती, गाडीला आड केलेली असेल ती पडली, गाढवाला सापडली आणि गाढव त्या पिशवीतली साखर खाऊ लागलं. तिकून हत्ती आला. हत्तीनं गाढवाकडे बघितलं. हत्तीचा स्वभाव मोठा, मोठ्या माणसांचा स्वभाव मोठाच असतो. तुम्ही कधी लक्षात घ्या. समुद्राला कधी भरता येत नाही ना, आलं तर कोणाच्या बापाचं टिकू देत नाही. शक्यतो येतच नाही ना, आलं तर कोणाचं टिकू देत नाही. मोजीत नाही भरता आल्यावर. आणि स्थिर असल्यावर कोणाला पण नाकार येत नाही. त्याचं नाव समुद्र असते. तर त्या हत्तीनं रामराम घातला. गाढव म्हणला साखर खालो. वा धन्यवाद. तुला माहिती आहे का साखर? आता ते राजा त्याच्या पाठीवर बसत होता, तेव्हा हत्ती काजू खात होता. ते हत्ती काजू बदाम खात होतं ना, त्याला साखरेची काय कथा आहे? राजा पाठीवर बसतो सार्वभौम राजा म्हणल्यावर. गाढ व्हायला अक्कलच नसती ना कोणाला खाजवा. आणि मग तरी गाढव त्याला म्हणलं साखरेची चौकस काय? हत्ती म्हणला गोड आहे. गाढव म्हणला हत्तीला अकलीच नसते, साखर खरं. पण हत्ती म्हणला जाऊ द्या. जाऊ द्या म्हणजे कस काय गोड म्हणला? पाहते गाढव. कोण म्हणतंय साखर गोड आहे? हत्ती म्हणला आपला शब्द वापस. वापस म्हणजे केस टाकीन. टाकलीन कोर्टात केस. गाढव ना भाऊ हत्तीवर केस टाकली, केस बोर्डावर आली. गाढवायची येत बी असती लोक. येरी जेज मरुस तर केस बोर्डावर येत नाहीत काय काय नाही तर काका. आरोपी मिले काही काही तरी केस अजून जशात तशात. आणि मग बोर्डावर केस आल्याच्या नंतर शेवटी अंतिम इच्छा विचारित येते. हत्तीला विचारलं इच्छा काय दिनकर बुवा? तर ते म्हणले काहीच नाही, एकदा राजाला बोलायचं. बाजूला घेतलं राजाला. म्हणले राजे साहेब गाढव साखर खात होतं, ते म्हणला चौकशी. मी म्हणलं गोड आहे, ते म्हणलं खारट आहे. शिक्षा कोणाला? शिक्षा न्यायाधीश देईन म्हणले, पण तुला 3 दिवस उलट टांगायचे. हत्ती म्हणला चूक केलीच नाही ना. चूक केल्यामुळं उलट टांगायचंच नाही. तू गाढवाच्या काऊन नादी लागला? याच्याकरता तुला उलट टांगायचंय. हत्तींनी शक्यतो गाढवांच्या नादी नाही लागलं पाहिजे, तरच त्याचं हत्तीचं मोठेपण साजरं होत असतं.
असो काय सांगू लागलो मग तमाशा आहे का? चला एवढा विद्वान साधू जगात एक नंबरचा सुदर्शन पण नाही ना दिला भाऊ त्याने ढकलून दिलं खर्चटलं साधूला खर्चटलं 4-2 जागेवर साधूला खर्चटलं रखमाजी बाबा त्यानं शाप नाही दिला त्या साधूनं पंढरपुरातल्या मालकाला हात मारला देवा आम्ही तुझं भजन करतो तू आमच्यासाठी मेलास का देवा आम्ही तुझं भजन करतो आणि आम्हाला नालायक त्रास देतात तुला लाज वाटत नाही वाक्य सांगू तुम्हाला आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण आम्हाला जग त्रास देते तू मेलास आम्ही जना भ्यावे तरी का न लाजे देवे तुला लाज वाटत नाही आमची मग काय त्याची कृपा आहे राजेव काय कृपा आहे 4 जाग्यावर वाकलेला हसणारा सुदर्शन सर्पाच्या योनीत गेला आता सरप किती जाग्यावर वाकतो सांगता येईल का भाऊ तुम्हाला इतका जाग्यावर वाकला इतक्या जाग्यावर आता कशानं मुक्त व्हायचं मग फनाप्ती साधूला दया आली महाराजांसारख्या आणि त्या साधूनं सांगितलं पाप मोठं केलं एका महात्म्याला ढकललंस पण लक्षात ठेव या पापातून मुक्त होण्यासाठी तू एकदा त्या मालकाचं मुख बघते दिसत का कुठे आता गोकुळात आणि गोकुळात प्रत्येकाकडे काठ्या होत्या प्रत्येकाकडे काठ्या होत्या काठ्या होत्या जर सर्प निघल्याच्या नंतर कोणी कोण हाणते सर्पाला अरे गुड ही चला आणि बचर बचर करणाऱ्याला माझ्यापेक्षा अभ्यास तुझा जास्त झाला विठाला उरंगायो आनन पुटेषु वृचिकायां पुष्यानां प्रभरति वाणीं सकलति जायं आनन पुटायां धय जातो आनन पुटायां धय जातो मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही पुरावा घ्या रंग विहार म्हणजे सर्प तोंडाकून मारायचा विंचू शेपटीकून मारायचा आणि अर्वाच्छ बोलणाऱ्या माणसाचं थुत्तर मारित असतात श्रुतीचा न्याय याच्या लक्षात आलं आपण सर्पाच्या योनी ते आपल्याला तोंडाकून ठोका आणतील गावात जाता कामा नाही एक उत्सव होता सखे ग वृंदावनी जाऊया सखे ग मुरलीधरा पाहूया सखे ग वृंदावनी जाऊया सखे ग मुरलीधरा पाहूया आणि सर्व गोप आबाल वृद्ध वृंदावनाच्या ठिकाणी गेले ती पवित्र चांदण्याची रात्र पौर्णिमेची रात्र आणि त्या पवित्र रात्री सज्जनांनो हा सुदर्शन नावाचा विद्येधर सर्पाच्या रूपात बाहेर आला आणि नंद बाबाजीला गिळलं सगळे गोपी गवळी धावत आले बलराम दादा धावत आले पाहिलं पण दुःख जात नव्हतं तेवढ्या अवकाशात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आमंत्रित केलं आणि भगवंताला पाहिल्याबरोबर त्या शरीरातून तो मुक्त झाला पार्षद आले विमानात बसविलं त्याचा देहवरी नेला पूर्वजांनी विचारलं का रे एका साधूला त्रास दिल्यामुळे तू सर्पाच्या योनीत गेलतास तुला फार दुःख होतं आता पूर्वपदाला आलास औषध कोणतं घेतलंस पाहता श्रीमुख गोविंद
त्या मुखात आहे. जगाला निर्माण करणारा विधाता ब्रह्मदेव आहे. फार चतुर आहे, फार चतुर. आता तर काही शिक्षण जास्त नाही झालं, पण पुराणाचा अभ्यास मी खूप केला, त्यामुळे मला एक पुरावा माहिती आहे. माझ्या लहानपणी या भारत देशाची लोकसंख्या 70 कोटी होती. तिरंगा झेंडा कोणाचा? 70 कोटी लोकांचा. 30 कोटी लोकांपैकी एकाचा तरी भाऊ अंगठा माझ्या अंगठ्याला कशी जुळतील? तुमच्या अंगठ्याला नाही जुळू शकत. मग एवढ्या जाग्यात इतका बदल करणं किती चतुर असलं ब्रह्मदेव. त्याच्या चतुरपणाचं माप तरी करू शकतो का आपण? याचा पुढचा मुद्दा आहे का? कुठली जगातली टाकी घ्या पाण्याची, सुचाग्रो भयं सशिद्रे सुष्टिता. हा सशिद्र म्हणजे छिद्रपाडा. डोक्याच्या केसासारखं 1,00,000 लिटर पाणी बसते अशा टाकीला छिद्रपाडा. कालांतरानं तिच्यात पाणी राहत नाही. उभी टाकी तयार केली ब्रह्मदेवानं आणि छिद्र 9 पाडले. चांगलं मनानं पाणी येतं त्या टाकीतून बाहेर. मृत्यू लोकात कुठंच पूजा नाही, मंदिरच नाही ब्रह्मदेवाचं, मंदिरच नाही. बरं, ब्रह्मदेव सामान्य नाहीत ना, चतुरांना नाही. तो मातीचे मडके तयार करणारे कुंभार दादा वेगळे. मातीचे मडके तयार करणार कुलाल हाडाचा बापचाडाचा अखंड मडके घडितो रे. कुलाल हाडाचा बापचाडाचा अखंड मडके घडितो रे. हे 3.5 हाताचे गाडगे तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे ब्रह्मदेव. एकाचा तरी चेहऱ्याचा फेस सगळे सारखा आहे का? नाही भिन्न पाही प्रकृती. जनावर सुद्धा सारखे नाही. त्या ब्रह्मदेवाचा जन्म झाला काका. एका सामान्य महाराजाचं मंदिर पाहिलं. सारा सात्विक सदाचारी पुण्यशील वारकरी, सारा वारकरी, पण आचरण गोड होतं. या संप्रदायात आचरणाला किंमत आहे. शिक्षक असू नये, आचरणाला किंमत आहे. पण वारकरी संप्रदाय स्वतःची पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रीच्या जो जितका लांब राहील का तितका पवित्र, तितका पवित्र. अगा जगदंबा स्वरूप नवाली ती प्रसन्नपणाशी आळवी शिरसा पिऊ. तिचा नशा घेणाराच वाटते. काही एखाद्याच्या गोळ्या संपल्यात त्याचं वाटते. स्वतःची पत्नी वगळता जगातल्या प्रत्येक स्त्रीला जगदंबा म्हणून 25 फुटाच्या लांबून नमस्कार करील. त्याला दगडा वागतील यांना. संप्रदायातलं बरं का, संप्रदाय इतका इतका नियम संप्रदायातल्या लोकांचे. परावी जाणारे रखुमाई समान परा बँकेतला अकाउंट जळत होता. मानिले आधन काय वेचे तयाचे निसंगती लुडे बुडे राखती कडू दुधिया निभूती गैती त्याचे. गावालीचं वाक्य. परमार्थातला व्यक्ती या लोकांना बायकांसोबत लुडबुडला की कडू भोपळ्यासारखी त्याची गाथा. दुधात दुहार, साखऱ्यात मळा, तीर्थात मळा, शुद्ध होतच नाही. काहीला खाना चांगला आवडत आहे, कपडे कसे मळकट. काहीला एखाद्या वेळेस हिळहिळ उपाशी राहील पण कपड्याची इस्त्री मोड द्यायचा नाही. ज्याचा त्याचा तो भाग असतो राहण्याचा. व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येकाचे भिन्न 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 स्वभाव आहे. आपण त्याचं मुख बघितलं की तुमचं दुःख जाते. ब्रह्मदेव सत्य लोकाचे मालक होते. वसंती विधातायाम वसंती सत्यायाम लोकत्रयं विधातायाम ब्रह्मायाम प्रसादिष्ठितं. लोमस सांगतात
ब्रह्मदेवानं याचं कौतुक बघण्यासाठी, याची माव बघण्यासाठी, याच्या लायकी हा शब्द नाही वापरायचा, अधिकार बघण्यासाठी वासरण गोपाळ चोरले. वत्स हे चोरोनी या सत्य लोकाशी नेली, वासरण गोपाळ नेली. वेगात येतो पुढे, वेळ फार झालेला आहे. ब्रह्मदेवानं पुनश्च येऊन पाहिलं तर जीव आसरण गोपाळ वर येत ती खाली येत. मग ब्रह्मदेवानं कामधेनू नावाची गाय आणली आणि त्या गायीच्या दुधानं अभिषेक केला. म्हणून त्या दिवशी देवाला पोचल्याच्या नंतर ब्रह्मदेव मूर्तीतनं बाहेर आले भाऊ आणि 10 भुजानं शिवजीनं आलिंगन दिलं. 10 भुजानं आलिंगन दिलं. ब्रह्मदेवाने मान टाकली, शिवजीच्या खांद्यावर रडू लागले. स्वतः भगवान शिवशंकरांनी 8 डोळे पुसले. अष्टचक्षु येऊन जलायो, डोळे पुसले. कारण आनंद असतोय, दुःख गेलं. कसलं दुःख होतं? जगात कुठंच मंदिर नव्हतं आणि आज माझं मंदिर झाले, दुःख गेलं. शिवजी म्हणले पण औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदा, सातव्या अवतारात एका बाईने शहाणपणा केला. नालायक बाई होती ती. ती कैकेयी सोबत प्रभू रामचंद्राची चेष्टा करीत होती. ती कैकेयी सोबत कधी कधी सीतेची चेष्टा करीत होती. मूर्ख बाई होती. डब्यासोबत ढक्कन फुकट, तशी ती नवरी सोबत सप्रेम भेटालती. बोलण्यासाठी अर्धा इंच जीभ तिची लांब होती. लखन अर्धा इंच जीभ लांब होती. खूप अन्याय केला शाब्दिक. पुढच्या जन्मात 32 जाग्या वाकली. पण करंगळी पसल्या बोटात ताकद होती. तिनं कंसाला गंध लावला की त्याला बहुत झोप लागत होती. झोप 2 लोकांना येत नाही. ज्याचं दुखतंय त्याला एक आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक. पण ज्याचं दुखत का त्याला डॉक्टर गोळ्या देतात. पण ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला कोणता डॉक्टर मरण ना. डॉक्टर खाल्ला तरी त्याचं राहते कधी बिमारी. ही सल नावाची बिमारी, दुसऱ्याचं न खपणे. आणि कंसाला त्याच्यामुळे झोप लागत नव्हती. पण हिला वरदान होतं, काय एक पुण्य घडेल तिच्या हातानं आणि म्हणून तिनं ते गंध लावला की त्याला झोप लागत होती. असतं माणसाच्या जीवनात कधी कधी प्रारब्ध. तुम्हाला एक सांगतो, किती बैल काटबाज असू द्या, जितका बैल चांगला तितका तिथनीलाच आणणार. जो बैल सरळ तास काढतो तो चावरील धरणार. जे टंगळ मंगळ करतो का ते नांगरीच्या चाकापाशी धरते. हाणायला लागवस तू. चांगल्या बैलाला तिपणीला झुपलं की कळवा जरासा ढिला होऊ द्या. एक नाही फक्त मला तिपणीचा कळवा जरासा ढिला झाला तरी विष्णू महाराज त्याचे. आणि गाफील बैला असला कळवा ढिला असल्या बापरे, मुठ एकीकडे अर्ध चांडायलंय
चाड तिरपट झालं, फन वच वच करायले. चांगल्याला कहावी कामाला. काही बैल नशीब घेऊन आले, महादेवाला सोडे, आईला सोडे, डांब्यातले कंस खाते. नशीब आहे त्यांचं, नशीब आहे. आमचा एक मित्र मलेशियात गेला, त्याचा बाप श्रीमंत होता. त्याचा जन्म दिवाळीतला महाशिम घेतला. आम्ही दोघं संगच शाळेत होतो. MA झालं, मी जसं 5वी 7वी शिकलो. पण त्याचा जन्म दिवाळीतला आणि महाशिम घेतला. दिवाळीतला म्हणजे त्याला 90 एकर जमीन. आपला असाच कुसळीतला जन्म, आताचा ना काहीच तवाचा सांगायला. ते मलेशियाला गेलं मागच्या 2 महिन्यापूर्वी आणि 1,18,000चं कुत्रं आणलं. विमानातच आणावं लागलं कुत्रं, विमानातच आणलं कुत्रं. काय नशीब असं नव्हत्या कुत्र्याला. ज्याला 90 एकर जमीन आहे त्याला पोटाला बांधून कुत्रं आणलं. ते का सीटवर बसते तिथं, ते तिकीट काढावं लागलं, बोच काढलं, गीच काढलं, संवेदनशील आहे. ती पिशवी घ्यावं लागली, त्याला मुंगस, त्याच्या नाकाला पाणी आलं तर टिश्यू पेपरनं पुन्हा नाक पुसायचं, त्यासाठी एक पिशवी विमानात टाकायला. त्यांनी सगळी दाखवली मला ती व्हिडिओ. म्हणलं इतका काय चॉपीना पाडावं, काय करत होती. नाही म्हणलं कुत्रच तसं जातो आहे. किती नशिबान कुत्रा असेल ते. किती माणसं असतील ज्यांना बिचाऱ्यांना विमान पाहायला भेटलं नाही. ते कुत्र विमानात बसलं, तिकीट काढे माणसं, त्याचं हे प्रारब्ध असतं. इतकी पापी बाई पण एक काम गोड केल्यामुळे तिच्या करंगळी पसल्या बोटातलं प्रारब्ध गोड होतं. तिनं मूर्ख माणसाला जरी गंध लावला तर त्याच्या अंतकरणातलं तितक्या वेळापुरतं पाप संपायचं आणि 2-2.5 तासाकरता झोप लागायची. म्हणून राजदाशी पदवी केली, राजदाशी पदवी केली. राजदाशी काय ताकद आहे. महाराणीच्या बरोबरीचं पद असते राजदाशीला, एवढी. पण तिनं कंसाला विचारलं, अरे मला पद दिलंच राजा, पण शरीर 32 जाग्यावर वक्र आहे ना, काही नीट कर ना मला. नाही. 11 वर्ष 53 दिवस पंढरपुरातले मालक गोकुळात राहिले आणि 54व्या दिवशी आकृन नावाची व्यक्ती रथ घेऊन आले आणि त्या रथामध्ये भगवान बसले. यमुनेच्या तीरावर रथ आला. यमुनेच्या तीरावर एका व्यक्तीचा शेवट केला. तो धोबी होता. तो मागच्या अवतारातला सीतेची चेष्टा करणार. त्याला पुढच्या अवतारातही धनुर्धाचंच काम दिलं. पण सुरुवातीला 11 वर्ष 54व्या दिवशी ज्या वेळेला मथुरेच्या पात्रात पंढरपुरातल्या मालकानं प्रवेश केला त्यावेळेला एका रट्ट्यात आणला, पहिल्यान मारला तिथे मथुरेत. त्याच्यानंतर सन्मान केला एका शिंप्याचा. कबीरजी त्याला दर्जी म्हणतात हिंदीमध्ये. गज कैचिले दर्जी आया, कपडे थे कुछ ढीले ढाले, मन चाहे वो तन पहनावे, जय गोपाला जय गोपाला जय. गजकैची आणली ती आणि कपडे ढिल्ली झाले होते, व्यवस्थित शिवले. त्या शिंप्याच्या पाठीवर थाप टाकली. शिंप्याच्या कुळात असा साधू जन्माला येईल की त्याच्या हाताने मी जेवण. नामदेवा हाती दूध प्याला, इतका पुरावा नाही, वेगळा पुरावा. पाषाणाची मूर्ती कापे थराथरा, पाषाणाची मूर्ती कापे थराथरा, जेवी भरा भरा नाम्यासवे. थरथर पाषाणाची मूर्ती विटेवरची कापत होती आणि नामदेवराय सोबत जेवली. एका शिंप्यानं आहेर केला तर शिंप्याच्या कुळात नामदेवरायने जन्म घेतला. सुदामा नावाचा माळी होता. हार घातला टकल्यांना, त्या माळ्याला आशीर्वाद दिला. अरे माळ्याच्या कुळात एक असा साधू जन्माला येईल की त्या साधू माझ्याकडे येणार नाही, त्या साधूच्या भेटीला मी जाईल. सावता महाराज जन्माला आले. काय ताकद महाराज. जन्मला निधान सावता तो. काय मोठं वैभव आहे. कोण्या युगात कोणी पुण्य केलंय आणि ते पुण्य त्या वंशाला पुढे काम येत असते. समोर ही बाई भेटली, 32 जागेवर वाकलेली. गंध लावल्याबरोबर दादांनी सांगितलं, मागच्या अवतारात त्रास देणारी हीच बाई आहे, निंदा करणारी हीच बाई आहे, काय करायचं. भगवान म्हणले पश्चाताप झालाय, शुद्धता, आता कशाला काय करता. दाढी लोटली, कटकट कटकट, रूपराशी विनकळा, स्वरूपवंत ठेली. अत्यंत सुंदर. गंधाची वाटी फेकून दिली. सुनाने विचारला, आत्या 32 जागेवर वाकड्या होत्या, इतक्या सुंदर औषध. पाहता श्रीमुख गोविंदा,
त्या मुखात टाकते. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, पाहिलिया वेध लावे वैशे जीवी जडोनी. पाहिल्याबरोबर वेद लागते तितके त्या रूपात टाकते. राजस सकुमार मदनाचा पुतळा, रविश शिकळा लोपलिया, अगणित लावण्य तेज पुंजळती, रत्न कीळ फाकती प्रभा, कानडाव विठ्ठलो कर्नाटकू, तेने मज लाविये वेदो. इतकी त्या रूपात ताकद आहे. आसोलनीनं पाहिलं रखमाजी बाबा त्याला, आसोलनीला त्याला पाहिलं आणि त्या आसोलनीने विचार केला काय सुंदर दिसतंय. याच्या व्यतिरिक्त आंबोडकर बाबा तिनं ठरविलं कोणाला पाहतच नाही आणि डोळे झाकून टाकले. डोळे झाकले आणि कालांतरानं ती आसोलीन मृत्यू पावली. ती आसोलीन मृत्यू पावली. मग आई बापाने विचार केला, त्याला बघून अख्खं जीवन जाळलं आणि मृत्यू पावली. लावायचं का? फायदा सांगू. तोच जगाचा बाप पुढच्या अवतारात पती झाला. 16,107 स्त्रियांसोबत लग्न केलं आणि एकाच लग्नात क्रांती केली. एक लग्न आसोलनी सोबत केलं. संक्रांतीच्या दिवशी पहिला इडा तिला, दुसरा तुळशीला आणि तिसरा इडा लक्ष्मीला. लक्ष्मीनं मनात विचार केला आसोलनीला वाण द्यायचं नाही. विडाच घेत नव्हती तुळस, विडाच घेत नव्हती. त्यानं स्वीकारलं तिला. काय ताकद, अंगीकार ज्यांचा केला नारायणी. पण कधी केलाय? त्याला पाहिलं होतं. पाहली या वेध लावी, अंतकरणात त्याला ठसून